हरिओम. आज रविवार 9 नोव्हेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून आज आपल्याला ते सांगणार आहेत की लोकांचं मन दुखवणं ही हिंसाच. ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला. चित्रकाराने रंगवलेले चित्र खोटं असून जे खऱ्यासारखं भासतं त्याला उत्तम चित्र असं म्हणतात. भगवंताचं होऊन जी कला येईल ती खरी. भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतलं ती कला समजावी. जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करते ती कलाच होय. या कलेमध्ये मनाला गुंतवणं आणि उद्योगात राहणं हे भगवत सेवा आहे. मन म्हणजे कल्पनांचे मूर्त स्वरूप. मन चंचल आहे तोपर्यंत देहाला सुद्धा स्वस्थता नाही. मनाची चलविचल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे. मनाला शिक्षण देणं याचं नाव अभ्यास करणं. मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती. सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी वैचित्र्य आढळतं. प्राण्यांच्या कितीतरी जाती आहेत. माणसं सुद्धा एकसारखे एक असे कुठे असतात का? पण सर्वांमध्ये भगवंत मात्र सारखाच ओवलेला आहे. जगामधले प्राणी एकमेकांना मारक असून देखील ते कसे जगतात हे पाहिलं म्हणजे आश्चर्य वाटतं. जगामध्ये माणूस आणि वाघ दोघेही राहतात परंतु दोघांनाही एकमेकांची भीती असते म्हणून एक दुसऱ्याला सहसा मारत नाही. ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या हिताचा घात होतो अशी कृती करणं हे हिंसेचं लक्षण समजावं. भगवंताच्या आड येणाऱ्या वस्तूची हिंसा करणं ही अहिंसाच होय. पण आपल्या स्वार्थाकरता आणि बडेजावा करता लोकांचं मन दुखवणं ही हिंसाच समजायची. दुसऱ्याचं मन दुखवणं म्हणजे भगवंताचं मन दुखवणं. आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातून सुद्धा होत नाही तर मग इतरांनी आपल्या मनासारखं वागावं असं म्हणणं काही म्हणजे बरोबर नाही. आपल्याकडे बायका चातुर्मासाचा नियम करतात. उदाहरणार्थ रोज एक वात लावायची, उजव्या हाताने पाणी घालायचं वगैरे वगैरे. वास्तविक कसले नियम? तुम्ही एक वात लावली काय आणि 2 वाती लावल्या काय, शेवटी दिवा लावावा लागतोच. त्यापेक्षा मी कुणाचं अंतःकरण दुखवणार नाही असा नियम करावा. प्रथम 4 महिने करावा, मग वर्षभर पाळावा आणि मग जन्मभर ठेवावा. काही बायका चातुर्मासात मीठ सोडतात. असं अळणी खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरूनच नको नको असं म्हणते, कारण न जाणं चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पाण्यात पडायचा. हे जसं ती सांभाळते ना त्याचप्रमाणे आपण कुणाचे अंतःकरण न दुखवण्याचा नियम केला की आपण किती बेताने बोलू, कोणी आलं तर आपण किती काळजीपूर्वक वागू. भगवंत चोहोकडे आहे असं आपण म्हणतो पण त्याप्रमाणे वागत नाही. त्याला काय करणार? भगवंताचे होऊन त्याच्या नामात राहावं हा मात्र एक उत्तम मार्ग आहे. अंतःकरण न दुखवता बोलणं हे वाचेने तोप आहे असं म्हणतात. वाचेचे तोप आहे. हरी हरिओम तत्सत.